हाय फ्रेंड्स, एकता फॅशन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कटोरी ब्लाऊजची मापे कशी टाकायची. तर प्रथम तर आज आपण उंची बघणार आहोत. पूर्ण उंची आली 13.25 इंच प्लस 1 इंच वाढवायचं. 13.25 प्लस 1 इंच 14.25. गळा रुंदी घेणार आहोत 2.5 इंच. शोल्डर जर आपलं गळत असेल त्याच्यामध्ये आपण 2.25 घेतलं तरी चालेल. त्याच्यानंतर आलं आपलं शोल्डर 2 इंच. शोल्डर प्लस अर्धा इंच वाढवायचं. पूर्ण शोल्डर 5 प्लस अर्धा आला मुंडा 6 5.5 इंच. त्याच्यानंतर घेतला छाती घेर. छाती घेरचा निम्मा हे 18चा निम्मा 9 प्लस 2 इंच. त्याच्यानंतर कमर घेर आला 15.5चा निम्मा 7.25 इंच. 7.25 प्लस 10 इंच. कमर घेर चौथा प्लस 2 इंच. तिथून कमर घेर आणि छाती घेर दोन्ही जॉईन करून घ्यायचं. तिथून प्रेशर पट्टी आल्या गळ्याच्या बाजूला 3.5 इंच, मुंड्याच्या बाजूला 2.5 इंच. ही पट्टीने तिरका करून घ्यायचं. ह्या प्रेशर पट्टीचा निम्मा प्लस खाली अर्धा इंच घ्यायचा, राऊंड शेप द्यायचा. त्याच्यानंतर आला पुढचा गळा किती आला तो बघायचा 6 इंच. पुढचा गळा घेतला 6 इंच. हा चौकोन आखून घ्यायचा दोन्ही साईडला. हा 1 इंच मध्ये अर्धा इंच राऊंड शेप द्यायचा. त्याच्यानंतर मुंड्याचा शेप देताना हा 1.5 इंच मध्ये 1 घ्यायचा, 1 ते 1.25 इंच. हा शोल्डरपासून इथपर्यंतचा मध्य दोन्ही पाव इकडे पाव घ्यायचा. ह्याच्यावरती दीड घेतला आपण, ह्याच्यावरती 1 इंच घ्यायचा. हा 1.5 इंच, हा पाव, हा 1 अर्धा इंच. हा कर्व शेप द्यायचा. हा झाला आपला पुढचा भाग, हा पाठीचा भाग. हा मुंडा पुढचा, हा बॅक साईडचा. आता तिथून आपण कटोरी साईज जसं ब्लाऊज नंतर कटोरी असेल 5.5 इंच, कटोरी टाकायचं 5.5 इंच राऊंड शेप द्यायचा. तर आपली मसाला आहे हे शोल्डर प्लस अर्धा गळा रुंदी. हा झाला आपला पाठीचा बॅक साईडचा भाग झालेला आहे. हे बघा पाहू शकतो तुम्ही. त्याच्यानंतर हा आपला साईडचा भाग हे 1.5 इंच वाढवलेला आहे, हा 1.5 इंच वाढवलेला आहे. त्याच्यानंतर बेशर पट्टी ही 1.5 इंच वाढवली, ही एक फिटिंगच्या बाजूला 1 इंच वाढवलेली आहे. विदाउट अस्तर असेल तर 1.5 इंच नाही वाढवलं तरी चालतं. तुम्ही जर डबलची वापरणार असाल जोड देऊन तर 1.5 इंच इथं नक्की वाढवा. त्याच्यानंतर हे आपल्याला कटोरीचं माप झालेलं आहे बघा.
हे आपण घेतलेला आहे पाव इंच, अर्धा इंच, पावणे एक, सव्वा एक इंच हा राऊंड शेप येण्यासाठी घेतला. इथून सव्वा एक इंच, इथून 1.5 इंच, इथून सव्वा एक, हा सव्वा एक घेतल्यानंतर ह्या दोन्हीचा मध्य करायचा. तिथून हे 1.5 इंच घ्यायचं. हा बघा कटोरीचा भाग झालेला आहे आपला. हे बघा, हे पाहू शकता तुम्ही कटोरी, रेषापट्टी, साईडचा भाग, हा साईडचा भाग आणि रेषापट्टी. आपण भाईचं तर माप बघितलेलंच आहोत. जर तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा. थँक्यू फ्रेंड्स.